नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा बोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मराठी व्याकरणातील सर्वनाम या टॉपिकवर अयोग कसे प्रश्न विचारतो हे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक पहिला, तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचन रूप कोणते? तर तुला आपण काय म्हणतो? तुम्ही। हे अनेक वचन आहे, तूचं तुम्ही। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येईल? पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, जो विकरी शब्द विशिष्ट अर्थाचा घोतक नसून ज्यास पूर्वपार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास काय म्हणतात? तर सर्वनाम म्हणतात। आता ही सर्वनामाची व्याख्या आहे आणि ही अशीच्या अशी पाठ करायची। काय? विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा घोतक नसून ज्यास पूर्वपार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ लागू शकतो, द्वितीय नामाचा, त्यास सर्वनाम असं म्हणतात। द्वितीय नाम म्हणजे काय? तर एकाच नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जे दुसरं नाव वापरलं जातं त्याला द्वितीय नाम आपण असं साध्या सोप्या शब्दात म्हणू शकतो आणि त्याला सर्वनाम म्हणतात। जसं की तू, तुम्ही असे सर्वनाम आहेत। म्हणजे काय? तू हे केलास का? तुम्ही हे केलं का? हे अनेक वचनी झालं, तूचं तुम्ही। पण जर आपल्याला सर्वनाम सांगायचं झालं तर मीराच्या ऐवजी ती वापरता येते आणि माधवच्या ऐवजी तो असं सर्वनाम वापरता येते। म्हणजे काय? द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो, तो, ती, त्या, तुम्ही असं। यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे? आता दर्शक सर्वनाम आपल्याला विचारलेलं आहे। तर हे मी तुला काल सांगितले होते, यामध्ये सुद्धा दर्शक सर्वनाम आहे। हे दिसत आहे, ते मी तुला कालच सांगितलं होतं। त्यानंतर दुसरं आहे, ययाती वाच, ते फार वाचनीय पुस्तक आहे। कशाबद्दल बोलालेत? ययाती या पुस्तकाबद्दल, आणि ते वाचनीय आहे म्हणजे हे दाखवायलेत, म्हणजे दर्शक म्हणून हे दोन्हीच्या दोन्ही वाक्य दर्शक सर्वनाम आहेत। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे? आता परत एकदा दर्शक सर्वनामाचं उदाहरण आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे। दर्शक सर्वनाम हे खूप म्हणजे महत्त्वाचं आहे, ते तुम्ही व्यवस्थित करून जा म्हणजे तुमचा परीक्षेत 1 मार्क पक्का होतो। अ आहे, ती दूरची गोष्ट आहे, ती दाखवले बरोबर, ती दिसती म्हणजे हे दर्शक सर्वनाम आहे। त्यानंतर ब आहे, ही आत्ताच घटना घडली, कोणती? ही दिसती, दाखवलेली आहे, मग काय झालं? दर्शक सर्वनाम। तो बघा सूर्यास्त, तो बघा दिसतोय सूर्यास्त होताना म्हणजे दर्शक सर्वनाम। हा बघा माझा रुमाल, दिसतोय रुमाल बरोबर, मग हे सुद्धा दर्शक सर्वनाम आहे। म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय देता येईल? सर्व पर्याय बरोबर। यानंतर पुढील प्रश्न आहे, मुलांनो तुम्ही मोठ्याची आज्ञा पाळावी, या वाक्यात तुम्ही हे सर्वनाम कोणतं आहे? तर द्वितीय पुरुषवाचक अनेकवचनी सर्वनाम आहे। म्हणजे मुलांना तुम्ही म्हणजे खूप अनेक मुलं आहेत, त्यांना मोठ्यांची आज्ञा पाळायचं असं सांगितलं जातं। मग तुम्ही हे कशासाठी आहे? खूप मुलांसाठी आहे। म्हणजे आणि ते दुसऱ्या म्हणजे पहिला व्यक्ती बोलतोय तो दुसऱ्याबद्दल बोलतोय, मग तो द्वितीयवाचक पुरुष अनेकवचनी नाम आहे तुम्ही। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढील प्रश्न आहे, जोड्या लावा। आता जोड्या लावा मध्ये एकीकडे आपल्याला सर्वनामाचे प्रकार दिलेत आणि दुसरीकडे ते कसं म्हणजे कुठल्या वाक्यात आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। तर आपण अचानक कसे आलात? आपण आदरार्थ आहे, पण कसं आहे? दुसऱ्याला बोललेला आहे म्हणजे द्वितीय पुरुषवाचक आहे। मग आपण याला सांगू शकता द्वितीय पुरुषवाचक नाम आपण बरोबर। म्हणजे एला 4, त्यानंतर एला 4 यावरूनच या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक 4। पण आपण पुढचं पाहून घेऊत, आपण आमचे पाहुणे आहात,
हे काय झालं, आदरार्थ सर्वनाम झालं. त्यानंतर जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता, म्हणजे काय झालं, तर हे संबंधी सर्वनाम झालं. म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीनं सांगितले आणि पहिला व्यक्ती बोलतोय आणि ते कशाबद्दल बोलतोय, तर एका संबंधित सर्वनामाबद्दल बोलतोय. म्हणजे पेपरमधला एखादा प्रश्न आहे त्याच्याबद्दल तो बोलतोय, म्हणून हे संबंधित सर्वनाम झालं. हा मुलगा कोठे हरवला. आता हा मुलगा कोठे हरवला हे दर्शक सर्वनाम आहे, कारण मुलगा हे दाखवत आहे व्यक्ती, त्यामुळं हे काय झालं, तर दर्शक सर्वनाम झालं. यानंतर पुढील प्रश्न आहे, सर्वनाम म्हणजे काय. आता इथे सुद्धा व्याख्या विचारलेली आहे सर्वनामाची. नामाच्या जागी येणारा विकारी शब्द एकदम बरोबर आहे, आणि वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द हा सर्वनाम असतो. काय दिले त्यांनी, वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द हे नाही, आणि ड आहे नामाबरोबर येणारा शब्द बिलकुल नाही. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तर सर्वनाम वापरलं जातं, आणि नामाच्या जागी तो येत असतो, आणि तो विकारी शब्द आहे. त्याच्यामध्ये विभक्ती वगैरे होऊन विकार निर्माण होत असतात, त्यामुळे त्याला विकारी शब्द असं म्हटलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2. आणि साधी सोपी व्याख्या एकदा पाहून घ्या. वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम आहे, आणि ती नामाची विकारी जात आहे. या दोन गोष्टी एकदम परफेक्ट लक्षात ठेवायच्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, त्याने मला शिवाजी मंदिरात बोलवले परंतु आपण आलाच नाहीत. या वाक्यातील आपण हा शब्द कोणते सर्वनाम दर्शक आहे, तर हे सर्व पुरुषवाचक सर्वनाम आहे. सर्व पुरुषवाचक सर्वनाम आहे. हे कसं, आपण या वाक्यात आपण हे काय झाले, तर प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषवाचक या तिघाचं मिळून एकच सर्वनाम आले, म्हणून याला सर्व पुरुषवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे, आम्ही सकाळी फिरायला आलो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता आम्ही आहे, आम्ही म्हणजे दोघंही यामध्ये इन्क्लूड येतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, म्हणजे तो स्वतःही आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा फ्रेंडही असं म्हणता येईल आपल्याला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही. या वाक्यात आपण हे डॅश डॅश सर्वनाम आहे. तर आताच मी तुम्हाला काय सांगितलं, तर हे प्रथम पुरुषी असू शकतं आणि आत्मवाचक नाम आहे. आपण आलं की लक्षात ठेवायचं आत्मवाचक सर्वनाम, आणि ते प्रथम पुरुषी आहे. कारण का, तर त्यानं स्वतःबद्दलच सांगितलंय की पाऊस जर पडला तर आपण म्हणजे मी स्वतः येणार नाही रे बाबा नाटकाला. त्यामुळं 1 आणि 2 असं दोन्ही याचं उत्तर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 1 आणि 2 ही पर्याय बरोबर. यानंतर पुढील प्रश्न आहे, वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो. आहे नामाची दुरक्ती टाळण्यासाठी. दुरक्ती म्हणजे नाम जास्त वेळा वापरण्याच्या ऐवजी सर्वनाम वापरतात, हे एकदम बरोबर आहे. आहे नामाऐवजी वापरण्यासाठी. बरोबर आहे, नामाऐवजी सर्वनाम हे वापरलं जातं. त्यानंतर आहे कधीच केला जात नाही. हे चुकीचं आहे, याचा काही संबंध नाही सर्वनामाबरोबर. आणि भाषेचा सौंदर्याचा सुद्धा काहीच संबंध येत नाही सर्वनामाबरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, कोण काय ही सर्वनामे खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतात. आता कोण आणि काय म्हटलं की प्रश्नार्थक आणि अनिश्चित आहे. कोण काय काय समजते का, नाही, पण आपण कोण काय कराले म्हटलं की प्रश्नार्थक वाक्य येते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्नार्थक व अनिश्चित ही कोण व काय सर्वनाम अनिश्चित व प्रश्नार्थक या प्रकारात मोडत असतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा. ती मुलगी चांगली गाते. आता इतका सोपा प्रश्नसुद्धा आपल्याला आयोग विचारत असतो. आता ती मुलगी चांगली गाते यामध्ये सर्वनाम कोणतं आहे, तर ती म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.